नमस्कार, मी विलास महल्ले आणि आपण पाहता GTV न्यूज मराठी. शिशियाला कापूस विक्री करण्याला अवघे 2 दिवसाचा कालावधी शिल्लक असताना यवतमाळच्या घाटंजीमध्ये शिशियाकडून शेतकऱ्यांची गळचेपी करण्यात येत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. कापसाच्या गुणवत्तेवर बोट ठेवत शेतकऱ्यांचा कापूस घेण्यात चक्क नकार देत असल्यामुळे शेतकरी हे चांगलेच संतप्त झाले. शिशियाकडून 15 मार्च पर्यंत कापूस खरेदी होणार आहे. त्यामुळे शिशियामध्ये कापूस विक्रीकरिता शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली. कापूस विक्री करण्याला अवघे 2 दिवसाचा कालावधी शिल्लक असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. कापूस गुणवत्ता ठरवताना अनेक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून घेण्यास शिशियाकडून चक्क नकार दिला जात आहे. कापूस गुणवत्ता तपासणी करणारे कुठलेही साधन शिशियाकडे उपलब्ध नसून केवळ स्वमर्जीने कापसाची गुणवत्ता ठरवून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे योग्य नसल्याचा अभिप्राय हा शिशियाकडून देण्यात येत असल्याचा आरोप हा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शिशियाकडून होत असलेल्या अन्यायकारक धोरणामुळे शेतकरी हे चांगलेच संतप्त झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी शिशियाकडून होत असलेल्या अन्यायाची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समिती आणि घाटंजी तहसीलदारांकडे केली आहे. शिशियाच्या या अंधाधुंदी कारभारावर कृषी उत्पन्न बाजार समितीने लगाम लावण्याची अपेक्षा ही शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे. शिशियाला कापूस विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना नेमक्या काय अडचणीचा सामना करावा लागत आहे याबाबत GTV न्यूज मराठीने घेतलेला हा आढावा पाहूयात. शेतकरी म्हणून आज जे तुम्ही इथं जमा झालेले आहे आणि शिशियाची जे कापूस खरेदी चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी येऊन राहिलेल्या आहे, शिशिया कशा पद्धतीने खरेदी करत आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला कशा प्रकारची वागणूक मिळत आहे, काय एकंदर तुमचा प्रश्न आहे? आम्ही इथं कापूस आणलो असता त्यांना आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर कापूस यार्डात इथं आम्ही कापूस आणला आणि इथं त्यांनी जे खरेदी करतो बा म्हणे शिष्य आहे, त्यांनी बा आमची खरेदी म्हणजे कापूस घेतला नाही त्यांनी आमचा. का कारण आहे, का नाही घेतला? त्यांनी जे गुणवत्ता जे कमी दर्जाचा आहे बा म्हणे. म्हणलं तुम्ही जे गुणवत्ता कमी दर्जाचं कोणत्या याच्यानुसार कमी दर्जाचा आहे तुम्ही सांगा बा म्हटलं. हा म्हणजे कोणती त्यांच्याजवळ मशीन वगैरे कोणती नसताना त्यांनी स्वतः म्हणजे त्यांच्या हाताद्वारे त्यांनी 26 पॉइंट त्यांना स्टेपल केलं. म्हणलं तुम्ही त्यांनी 8 माउचर दाखवलं त्याच्यामध्ये आणि हे आमच्या जो कॉफी सुद्धा आहे यांच्यावाली त्यांनी दिली आहे आमची. बरं, आता एकंदर म्हणजे तुमची गाडी वापस केली त्यांनी, घेण्यापासून म्हणजे नकार दिला आहे. तर तुम्ही याची सूचना कोणाकोणाला दिली? याची माननीय पालकमंत्री श्री संजय भाऊ राठोड यांना दिली आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आणि माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आणि प्रतिलिपी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय यांच्याकडे दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून तुम्हाला काही रिप्लाय आला का, काही सांगितलं गेलं काय? नाही, काहीच रिप्लाय नाही आला. त्यांना फोनद्वारे आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणती काही आम्हाला प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी. तर शेतकरी म्हणून एक आता जो तुम्हाला असं वाटत आहे का शिशियाकडून तुमच्यावर एक अन्याय होत आहे, तर एक शेतकरी म्हणून आता तुमची पुढची भूमिका काय राहील? आमची भूमिका म्हणजे आता काय, आमचा कापूस बा जेणेकरून माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं बा आम्ही एक बोन ते बोन म्हणजे शेतकऱ्यांचा आम्ही खरेदी करू, साहेबांनी सांगितलं तसं आमचा शेतकऱ्यांचा कापूस घ्याव त्यांनी. बस आमची एवढी शेतकऱ्यांची मागणी आहे, भारतीय किसान संघाची मागणी आहे. शेतकऱ्यांचा कापसाचा बोन ते बोन घेईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं असताना आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे आहोत. या ठिकाणी जे शिशिआय मार्फत खरेदी केल्या जात आहे त्या ठिकाणी शिशिआयकडून शेतकऱ्याची ही अडवणूक होत असल्याचं एकंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
CCI कडून कुठल्याही प्रकारची तांत्रिक बाब त्या ठिकाणी न चेक करता मॅन्युअली ते कापसाचं मॅच्युअर ठरवल्या जात आहे आणि शेतकऱ्यांचा सरसकट कापूस ते वापस करत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबद्दल शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले, परंतु त्या ठिकाणी सुद्धा यांचं म्हणणं ऐकल्या जात नाही आहे. यांचं म्हणणं कुठंतरी ऐकल्या जावं. आपल्या विधानसभेचे आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घालणं आता गरजेचं झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या आशा आता प्राध्यापक राजू तोडसाम यांच्याकडे लागल्या आहे. विलास मल्ले, GTV न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.